अस्तित्व आहे, भक्त आहे आणि देवाचं नाम आहे. आणि नाम जर का आहे मग नाम सर्वात सोपं साधन जगद्गुरु तुकोबाराने सांगितलंय. बरं, या नामाने अनंत जन्माचं पाप जळून नष्ट होऊन जाईल. महाराज, या नामाने जर का देवाचं, या नामाने जर का पापाचा नाश होईल तर मग नेमकं नामस्मरण करायचं कसं? हॅलो हॅलो, मोकळा आवाज थोडासा इको द्या वाटलंच, कारण आपण लेकराची जात आहे भाऊ, तो आवाज बारीक आहे आपला. बरोबर. विठ्ठल विठ्ठल, हॅलो हॅलो, थोडासा वाटलं देश टाका त्याच्यात. हरी. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय जर का, बघा मोकळं वाटते बोलताना, जगद्गुरु तुकोबराय जर का आपल्याला सांगतात की बाबांनो, या जगामध्ये सर्वात जर का एखाद्या साधकाला जर साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर काहीतरी साधन वापरावं लागेल. एक दृष्टांत सांगतो आणि सिद्धांत लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आपण सर्वजण बाबांनो साधक आहोत. साधक म्हणजे साधकाला आपल्याला जर का गजानन महाराजांच्या दर्शनाकरता समर्थ सद्गुरु श्री क्षेत्र शेगाव जर का जायचं असेल तर आपल्याला काहीतरी साधन वापरावं लागेल. एक तर बाईक म्हणा, 4 व्हीलर म्हणा, 2 व्हीलर म्हणा, अर्थात नवे नवे आपण ट्रेनने जाऊ, ट्रेनने नसेल तर विमानाने जाऊ, टाकळी तर डायरेक्ट शेगाव. बरोबर. पण आपल्याला जर का साधकाला साध्यापर्यंत पोहोचायचं आहे तर आपल्याला काहीतरी साधन वापरावं लागणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आपण सर्वजण साधक आहोत. भगवान परमात्मा साध्य आहे आणि त्या साधकाला जर का साध्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काहीतरी साधन वापरावं लागेल. आणि ते साधन जर का कोणतं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते साधन म्हणजे नाम आहे महाराज. मग ते नाम कसं घ्यायचं हो? तर बघा, एक वेळेस जर आपण विष्णू सहस्रनाम वाचलं तर 1000 वेळेस भगवंताचं नाव मुखामध्ये घेण्याचं पुण्य आपल्याला मिळते. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतकृत भाव भूतात्मा भूत भावन भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च योगो योग विदाम नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम. महाराज, जो कोणी एक वेळेस विष्णू सहस्रनाम वाचेल त्याला नामस्मरण घेण्याचं किंवा 1000 वेळेस भगवंताचं नाव मुखामध्ये घेण्याचं पुण्य मिळेल. बालाजी महाराज, बरं एवढंच नव्हे महाराज, हे विष्णू सहस्रनाम संस्कृत मध्ये आहे हो, आम्हाला कसं वाचता येणार? अरे ज्ञानोबराय बोलता टेन्शन घेऊ नका बाबांनो, 27 अभंगाचा फक्त हरिपाठ वाचा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराज, मराठी सुद्धा वाचता येत नाही, मग काय? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. फक्त काय? राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आमचे भगवान महाराज, गुरुवारे भगवान महाराज सातगावकर सांगायचे की बाबांनो, काही करा, कोणतंही काम करा, फक्त काय? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, नाही प्रमाण नको द्या, ऐसी जोडी करा राम कंठी धरा. माफ करा, कसं आहे, आपल्याकडे 1 तास उरला आहे, नाही जास्त जरी म्हटलं पण मग बसण्याची कॅपॅसिटी संपून जाते. प्रमाण कसं आहे, 5 मिनिटं चालले, आता बोलण्याची शक्ती संपून जाते. बरं एवढंच नव्हे, बघा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात फक्त काय? ऐसी जोडी करा रामकंठी धरा. कोणतंही काम करा हो, फक्त देव आणि देवाचं नामस्मरण करा. कारण या जगामध्ये सर्व जाणार आहे. आपण म्हणतो हे माझं, ते माझं, ते माझं, कोणीही कुणाचं नाही. या जगात फक्त देव आणि देवाचं नावच शिल्लक राहणार आहे. बरं जाऊ द्या हो, देव तर आपल्याला प्राप्तच होईल, पण देवाचं नाव घेतल्यामुळे आणि रामकृष्ण हरी जर आपण नाही म्हटला तर फक्त काय? कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल, टाळी वाजवायची, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण बाबांना आम्ही एक दिवस कार्यक्रमाला गेलो, खंडेशामध्ये महाराज कार्यक्रमाला गेलो आणि सप्ताह चालू होता. एका मंदिरावरती रूम होती. बाबाला आम्हाला सांगितलं म्हणे, महाराज तुम्हाला 2 ते 2.5 तास लागणार आहे जायला. तुम्ही पण होते मला वाटते तिथं. असतो नावाचं, गावाच्या नावाचा उल्लेख करणं चांगलं नाही, पण नातेवाईक असावं. त्या ठिकाणी आम्ही मुक्कामी थांबलो तिथं आणि थांबल्यानंतर महिला मंडळीचा पहारा होता. पहारा असल्यानंतर महिला मंडळी म्हणतात, माय दररोज मुलं पहारा देतात, त्या मंडपामध्ये भजे काय तर येतात, रातचा पिंगळा काय वाजवतात, वेगवेगळ्या प्रकारच्या दररोजच्या स्टोऱ्या वेगवेगळ्या आहे. मग आपण काय करावं? फक्त देव आणि देवाचं नाव, फक्त देव आणि देवाचं नाव. मग आता कसं घ्यायचं देवाचं नाव? अरे झाले बा मग भजन सुरू.
भाजी केली उडदाची डाळ व माय खाऊन तरी पाय बाबा कोणती शेवभाजी नाही, भाजी केली उडदाची डाळ व माय खाऊन तरी पाय. पण योगायोगानं काय झालं, एका बेवड्याची बायको त्या दिवशी पाहायला होते. कोणाचं अंतकरण दुखवायचं नाहीये, माफ करा. आता सर्व बायांना म्हटले आमच्या लखन महाराजांनी त्या दिवशी सांगितलं ना, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, आठवण आली म्हणून तुला मी लावते फोन. अरे विठोबा तुझी आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. अरे 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 विठोबा तुझ्यात माझं मन, आठवण आली म्हणून तुला मी लावते फोन. असे भजन लावला आले. बरं अरे एक वाईट तर भांडण सुरू केलं, येथून पुढे बरे होईल भक्ती सुखे दोन वाढेल, फेरा 84चा चुकेल, धनमो काशी मी आलो रायाचा जोशी, मी आलो रायाचा जोशी, आलो रायाचा जोशी, आलो रायाचा जोशी, आलो रायाचा एका दारुड्याची बायको होती. का बहीण म्हणणं भजन, का बहीण म्हणणं भजन. आता दारुड्याच्या बायकोले कधी नव्हत आली बिचारी, तिला काय भजन आहे. मग तिनं परम महाराज केलं बा मग घरातलं भजन सुरू. भर दिवाळीला दारू पेला, यान बाई फटाका फोडला, अन शेजाऱ्याचा कापूस जडाला, लोकांना याले गद्यासारखा मरला ग शेजारीन ताई ताई, लोकांना याले गद्यासारखा मरला ग शेजारीन ताई बाई. वा वा, म्हटलं मावशी काय भजन म्हणता बा तुम्ही, काय गोट आहे. विठाला विठाला नामस्मरण करायचं का नाही, काय अधिकार होता त्या भक्त प्रल्हादांचा. अरे ज्यांना एका खोलीमध्ये बंद केल्या जात आहे, किती संकट आहे. अरे हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आले, राक्षस योनीमध्ये जन्माला आले. आकार जरी त्यांचा राक्षसाचा असला तरी आचार मात्र साधूचा आहे. अरे उकडत्या तेलाच्या कढईमध्ये भक्त प्रल्हादांना टाकल्या जात आहे, किती संकट आहे हो, तरी सुद्धा देवाच्या नावाचा विसर पडत नाही. नेहमी देवाच्या नावाचा उच्चार. हिरण्यकश्यपू विचारता, हे भक्त प्रल्हादा काय 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 तुझ्या देवाच्या नावाचा उच्चार करतोय रे, सांग सांग या खांबामध्ये तुझा देव आहे का. बाबा तुम्ही जर मला विचारलं असतं कुठं नाही तुझा देव, मी नक्की सांगितलं असतं. या खांबामध्ये तुझा देव आहे बाबा. हो या खांबामध्ये माझा देव आहे. अरे ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूने लात त्या खांबावरती मारली, अरे आपल्या भक्ताचं वचन पूर्ण करण्याकरता भगवंताने त्या खांबातून प्रगट झाले नरसिंह अवतार. खांबावरील लात मारिले दुर्जने, खांबावरील लात मारिले दुर्जने, बघितलं काय म्हणतात एकनाथ महाराज. हे रामा तुझ्या विना मी एक सेकंदही राहू शकत नाही. बरं देवा तुझ्या विना माझा जीव व्याकुळ होतोय.
राम विना मज चैन पडेना नाही जीवाची आरा राम विना जीव व्याकुळ होतो सुचत नाही का सुचत नाही टाकून गेला राम टाकून गेला खांबावरील आत मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. अरे त्या स्तंभातून किंवा त्या खांबातून भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताचं वचन पूर्ण करण्याकरता अवतार घ्यायचा. नेहमी देवाच्या नावाचा उच्चार ना भक्त प्रल्हाद करू लागले. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हो भजमन नारायण 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 हो भजमन नारायण 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 हरि ओम नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण श्रीमन्नारायण नारायण सियावर रामचंद्र भगवान की उमापती महादेव की सर्वजण म्हणायचे मागे 2 वर्षापूर्वी अभंगाच्या पलीकडे माझा जायचा इच्छा नाही, पण आता कसं आहे ते जर नाही घेतलं तर लोक थांबणार पण नाही मला वाटतं कीर्तनात. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. लोक म्हणजे ऐसा झांगड धिंगा चालू आहे. काय सांगता महाराज. सर्वजण म्हणायचे. अरे 1982 साली जेव्हा राम मंदिर बनलेलं नव्हतं तेव्हा सर्वजण म्हणायचे बनाएंगे मंदिर कसम तुम्हारा राम नाम से प्यारा है बनाएंगे मंदिर बनाएंगे मंदिर. अरे सर्वजण म्हणायचे मंदिर बनलं पाहिजे, माझा राम आला पाहिजे. आता राम राज्य आलं, झाले राम राज्य काय उन्या झाले राम धरणी धरे पीक. माफ करा महाराज, माफी ओळल्या म्हशी वा वा राम वेडो वेडा आम्ही गाऊ दळीता कांडिता जीवित बाई. सर्वजण काय विचार करायचे की भगवान श्रीरामाने आम्हाला दर्शन द्यावं किंवा भगवान श्रीरामाचं या कुटियेमध्ये आगमन व्हावं. कोणत्या या कुटियेत? शबरी माता सांगायचं ना आपल्याला आहेच, पण अस्तित्वातून प्रागट करायचं आहे. बरं एवढंच नव्हे बर का हो, जर समजा आपण सर्वजण म्हणायचो राम आओ राम आएंगे, मग राम जर का आपल्या घरी आले तर आपण त्यांना कुठं बसवणार? पाहुणे जर आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांना पहिले काय करतो? पाय धुवायला पाणी देतो. मग समजा भगवान श्रीराम जर का आपल्या घरी आले तर आपण त्यांना काय देणार? पाय धुवायला पाणी. पण कोणतं? ज्ञानोबराय बोलतात अनन्योदकी धुवट महाराज वासनाचे तन्निष्ठ ते लागले बोट चंदनाचे अनन्यदकी पायाने त्यांचे पाय धुवायचे. ज्ञानोबराय यांची भाषा आहे. वासना रूपी चंदन उगवायचं, त्यांची पूजा करायची, त्यांना टिळा लावायचा, त्यांना ओवाळायचं. कसं? ज्ञानोबराय यांची भाषा आहे प्रेमाचिनी भंगारे बाबा ओवाळुनिया निपुरे.
लेवू सुकुमारी पद्धती प्रेमाने त्यांना ओवाळायचं का हो. मग घरात आल्यानंतर त्यांना आसन द्यायचं. कोणतं आसन? आता हृदय ही आपुले सोफा डोनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. त्यांना आपल्या हृदयरूपी आसनावरती विराजमान करायचं आहे. मग त्यांना घरात आल्यानंतर आसनावरती बसल्यानंतर काय करायचं? ओवाळायचं. कशा नाही? तेहम हा धूप जाडो अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकार रूपी अगरबत्तीने त्यांना ओवाळायचं आणि मग भगवान विराजमान होतील. आता मला एक सांगा, या ठिकाणी आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर जर आपल्या घरच्यांनी आपल्याला सांगितलं अहो जरा चहा ठेवा, चहा ठेवा सांगितल्यानंतर आपल्या घरातल्या डब्यातील साखर संपलेली असावी आणि आपण आपल्या मालकाला सांगावं. आता थोडा ऑनलाईन जमाना निघाला विशाल महाराज, इंस्टाग्राम वरती मेसेज करावा. अहो इंग्लिश मध्ये, आता इंग्लिश आपल्याला जमत नाही तो आपला बा त्यांना सर्वांना जमते. बरं एवढंच तर इंस्टाग्राम वरती मेसेज करावा. 3 आयडिया आहे ऋषिकेश महाराज. किती? 3 मेसेज करावा. अहो साखर संपली आहे, थोडी साखर घेऊन या. काही स्त्रिया व्हॉट्सअप वरती मेसेज करतात साखर संपली आहे, साखर घेऊन या. काही स्त्रिया कॉल करतात साखर पण एखादी मराठवाड्यातली जर का स्त्री असली कोणी असेल तर माफ करा, अंतःकरण दुखवायचं नाहीये. अहो जरा साखर संपली आहे, साखर घेऊन या. तो गडी सुद्धा मराठवाड्यातला असतो. तो म्हणतो थांब थांब थांब, मी शेतामध्ये जातो, एक उसाचं टेर तोडून आणतो. त्या उसाचे बारीक 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 टेर तू करायचे, चहा मध्ये टाकायचे, जेणेकरून चहा तयार होईल. का हो. आता माझा या ठिकाणी प्रश्न आहे. आपण सर्वजण म्हणतो उसामध्ये साखर आहे, उसामध्ये साखर आहे का नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आहे का नाही? मग आता त्या चहामध्ये जर त्या उसाचे बारीक बारीक टेर जर करून टाकले, चहा नक्की तयार होईल? लाकडामध्ये अग्नी आहे का नाही बाबा? आहे. आपल्या घरी पाहुणे आले, पाहुणे आल्यानंतर आपण बटलोई चुल्यावरती गरम करण्याकरता पाणी ठेवलं, लाकडं लावून दिली, आपोमध्ये पाणी गरम होईल? लाकडामध्ये अग्नीचं अस्तित्व आहे. बरं एवढंच नव्हे, दुधामध्ये तूप आहे का नाही? आज तुमच्या घरी कन्हैया महाराज जेवण करण्याकरता आले, वरण पोळी वांग्याची भाजी मस्त प्रकारे स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर घरच्या मालकाने तुम्हाला सांगितलं महाराजांना जरा तूप घेऊन या. तुम्ही सांगावं घरातून तूप संपलेलं आहे. तुम्ही एक काम कराल, फ्रीज उघडणार, फ्रीज मधलं पातेलं उचलणार, तर त्या वरणामध्ये ते दूध टाकणार, जेणेकरून त्या वरणात तूप पडेल. इकडे संत बोलतात एक कमळाचं झाड आहे, त्या कमळाच्या मुळाजवळ मुळाजवळ एक बेंडूक बसलेला आहे. त्या बेंडुकाच्या एका बाजूला पराग आहे, एका बाजूला चिखल आहे. ते बेंडूक कम से कम एका दिवसामध्ये 1 किलो पराग सेवन करत असेल बाबा. काहीच सेवन करत नाही, फक्त चिखल सेवन करते. एक गाय आहे, त्या गायच्या शिंगावरती एक गोचिड असते. दादा कुठे असते? शिंगावरती. वा वा, विठ्ठल विठ्ठल कुठे असते गोचिड? कासेजवळ. क्या बात आहे, वा वा, सुंदर उत्तर दिलं दादांनी. गायच्या कासेजवळ एक गोचिड आहे. त्या गोचिडाच्या एका पडद्याआडी रक्त आहे, एका पडद्याआडी दूध आहे. ती गोचिड कम से कम एका दिवसामध्ये 1 लिटर दूध सेवन करत असेल. बाबा नाही हो, काहीच सेवन करत नाही. एक भिकारी आहे, भिकारी ज्या ठिकाणी बसून भीक मागतोय त्याच ठिकाणी 3 फूट खाली जमिनीमध्ये 3 फूट अंतरावरती सोन्याच्या मोहराचा हंडा आहे. पण त्या ठिकाणी, त्या बेंडुकाच्या ठिकाणी चिखलाचं अस्तित्व आहे, चिखलाचं प्रागट्य आहे. बरं एवढंच नव्हे, गोचिडाच्या ठिकाणी सुद्धा रक्ताचं अस्तित्व आहे, रक्ताचं प्रागट्य आहे. ऊसात सुद्धा साखरेचं अस्तित्व आहे, परंतु आपल्याला काहीतरी प्रक्रिया करून त्या साखरेला प्रगट करावं लागते. लाकडामध्ये सुद्धा अग्नीचं अस्तित्व आहे बाबा. पण आपल्याला काय घर्षण करून
त्या अग्नीचं प्रागट्य करावं लागते. त्याचप्रमाणे दुधामध्ये सुद्धा तूप आहे. पण काय मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. अरे मंथन केल्याने तुपाचं प्रागट्य, चिंतन केल्याने देवाचं प्रागट्य. इकडे ज्ञानोबा तर उभ्या देतात. मी दृष्टांत सांगितला तुम्हाला, एक भिंडुकाचा आणि एक गाईचा. ज्ञानोबा उभी देतात. का कमल कंदा निदार्दुरे नाननो कयकेची घरी परीपराग सेविजे भ्रमरी जवळीला चिखलू चिवरे पाहे पादुद पवित्र आणि गोड कासे त्वचेची आपदरा आड परीते भेरुनी गोचिड अशुद्ध कायने गती. काय भाषा आहे हो ज्ञानोबरायांची. बघा पुढची उभी काय देतात ज्ञानोबराय. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम ही भ्रांता सिकामो विषयावरी. सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे. संतांच्या आपल्या सुद्धा ज्याप्रमाणे दुधामध्ये तुपाचं अस्तित्व आहे त्याप्रमाणे आपल्या सर्वांजवळ कशा कोणाचं अस्तित्व आहे, देवाचं अस्तित्व आहे. मंथन केल्याने तुपाचं प्रागट्य, चिंतन केल्याने नाम चिंतन केल्याने देवाचं प्रागट्य. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जो कोणी नाम चिंतन करत असेल त्याच्या पुढे साक्षात भगवान परमात्मा उभा असतो. अभंगाचा प्रथम नाम उच्चारिता कंठी नाम उच्चारिता कंठी उच्चारिता कंठी नाम उच्चारिता ऋषिकेश महाराज. हॅलो हॅलो हरे कहो नाम उच्चारिता कंठी. मग नाम या अभंगाचा पहिला शब्द नाम आहे. नामाचा जर का आपण विचार केला तर नाम व्याकरणाच्या दृष्टीने जर आपण नामाचा विचार केला तर नाम म्हणजे काय, नाम नाम म्हणजे नामाची व्याख्या काय आहे तर नामाचे 3 प्रकार पडतात. भजन करायचं विठ्ठल विठ्ठल
काय आलं मान पडलं का बर बर असतो समयासी सादर व्हावं विठ्ठल विठ्ठल नाम म्हणजे काय नामाचा जर आपण व्याकरणाच्या दृष्टीने विचार करायचा म्हटला तर नाम म्हणजे नामाचे 8 प्रकार सांगितलेले आहे परंतु मुख्य 3 प्रकार सांगितलेले आहे एक आहे सामान्य नाम एक आहे विशेष नाम आणि एक आहे भाववाचक नाम सामान्य नावाचा जर आपण विचार करायचा म्हटला त्याची जर व्याख्या आपण बघितली तर ज्या कोणी इंग्लिश स्पीकिंग कोर्स केला असेल मुलांपैकी मुलींपैकी तर तो जरूर नामाची व्याख्या सांगू शकेल की एका पदार्थातील 2 गुणधर्मामुळे दिले जाणारे नाम याचं नाव म्हणजे सामान्य नाम महाराज उदाहरणार्थ हे नाम आपण कोणाकोणाला देऊ शकतो हो तर ते एक पहिलं नाम म्हणजे जीवाला दुसरं नाव देऊ शकतो आपण वस्तूला आणि तिसरं नाव देऊ शकतो आपण प्राण्याला जीव सांगितलेला आहे पहिले ज्ञानोबा तर बोलतात एक बाळ आहे ते बाळ जन्माला आलं ते बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाला नाव आपण ठेवत असतो की अगोदरच नाव असते ते नाव आपण ठेवत असतो आणि त्या नावाने ते बाळ आपल्याला ओ देत असते ज्ञानोबा यांची भाषा आहे उपजली या बालकाशी नाम नाही तयापाशी ठेविलेनी नावेसी ओदेत उठी ज्ञानोबा यांची भाषा आहे आणि जर समजा आपण नावच ठेवले नसते तर मग काय झालं असतं ज्याप्रमाणे त्या गाडीला नंबर प्लेट आहे त्याप्रमाणे आपल्या डोक्यावरती नंबर प्लेट लावा लागली असती आणि मग नंबर प्लेट प्रमाणे आपण ओळखू शकलो असतो प्रमोद महाराज नंबर प्लेट प्रमाणे मग आपल्याला नाव ठेवायची गरज नव्हती मग का हो कसं आहे हे नाम ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाल गगनाहुनी वाढ नाम चांगले चांगले माझे कंठीला ओघळे. नाम चांगले सांगतात नाम कसं आहे चांगलंय 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 अरे एकच जर का शब्द 2 वेळेस वापरला कुठं वापरला जातो एक शब्द 2 वेळेस प्रेमाच्या ठिकाणी वापरला जातो इकडे तुकोबाराय म्हणतात या रे लहान थोर इकडे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नाम गोड ज्या ठिकाणी प्रेम आहे ज्या शब्दातून आपल्या हृदयाला आनंद प्रकट होतो तो शब्द 2दा वापरला जातो आणि इकडे संत सांगतात की बाबांनो नाम चांगले तर हे नाम कसं आहे चांगलं आहे ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाढ नाम आहे गगनापेक्षाही मोठं काय आहे तर देवाचं नाम आहे अरे कसं आहे बरं या सृष्टीची निर्मिती कोणी केली त्या दिवशी दुसऱ्या दिवशीची जी कथा होती आमचे हरिभक्त परायण पितृतुल्य असणारे गुरुवर्य संजयजी महाराज ब्राह्मणदेकर यांनी सांगितलं की सृष्टीची निर्मिती कुणी केली ब्रह्मदेवाने केली मग कशाच्या बळावर तर नामाच्या बळावर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली पण पहिले काय तयार झाला तर नामापासून ओंकार तयार झाला ओंकारापासून आकाश तयार झाले महाराज आकाशापासून तेजापासून वायू वायापासून प्राणी आणि प्राण्यापासून पृथ्वी तयार झाली आणि या पृथ्वी तयार झाल्यानंतर या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने या पृथ्वीवरती केली कशाच्या बळावर नामाच्या बळावर इकडे ज्ञानोबराय ओळी देतात सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा ऐकला होता नामाच्या बळावर कशी केली मग ईश्वरा ते ओळखे ना सृष्टी ही करू शके तो थोर केला एके नामेजेने तो एक ब्रह्मा थोर झाला की ज्याने नामाच्या बळावर या सृष्टीची निर्मिती केली पण का कसं आहे प्रमोद महाराज नाम सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी कसं आहे नाम पवित्रानाम पवित्रमेव मंगलानाम च मंगलम
दैवतम दैवतानां च भूतानां योग व्यपिता. कसा आहे तर पवित्रात पवित्र आहे, मंगलात मंगल हे देवाचं नाम. महाराज पवित्रात पवित्र आहे, मंगलात मंगल आहे. मग हे नामाची किंवा नाम बघा, सुभाषित आठवली मला, माफ करा. एक सुभाषित सांगतो, आपली वेळ संपत आली आहे, पण एक सुभाषित आठवली त्यामुळे सांगतो. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्ष विहाय दातृत्वम कोटी तत्व हरिभजेत. माणसानं 100 कामं सोडून भोजन करावं. किती कामं सोडून? 100 कामं सोडून. 1000 कामं सोडून माणसानं स्नान करावं. 1,00,000 कामं सोडून माणसानं दान करावं. आणि कोटी कामं सोडून माणसानं देवाचं नामस्मरण करावं. एवढं श्रेष्ठ नाम घोष करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. सदा चिंता या ठिकाणी महाराज सांगतात की सदा नाम घोष करू हरिकथा. सदा नाम घोष कशा करता करू? काय शक्ती आहे त्या नामाची? विष्णू पुराण सांगते आपल्याला काय शक्ती आहे नामाची. नामनोस्य यावती शक्ती पापनिर्हरणे हरी तावतम कर्तुम न शक्नोची पातकम पातकी जना. काय शक्ती आहे? एकनाथी भागवताचा जर आपण विचार करायचा म्हटला तर एकनाथी भागवतामध्ये ओवी आली आहे, जीवढी नामाची शक्ती एवढे नाम नाही त्रिजगती, नामापाशी चारी मुक्ती जा निश्चिंती विदेहा. आपण सर्वजण मुक्तीची अपेक्षा करतो, आम्हाला मुक्ती मिळावी, आम्हाला मोक्ष मिळावं. पण इकडे एकनाथी भागवतामध्ये ओवी सांगते की नामापाशी चारही मुक्ती आहे, नामापाशी चारी मुक्ती जा निश्चिंती विद्या. मग कसं हे नाम? तर सोपं आहे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ सांगतो आपल्याला, सांकेतम परिहास्यमम स्तोभम हेलनमेवच. श्रीमद भागवत महापुराणामध्ये श्लोक आलेला आहे. कसा आहे? नाम संकीर्तन साधन पैसे होते. अरे काय होते या नामाने? नामे जपता चंद्रमोळी, नामे तरला वाल्या कोडी. नामाने चंद्रमोळी तरला, वाल्या कोडी तरला. बरं ते जाऊ द्या हो, निर्जीव दगड सुद्धा तरायला लागली. एकदा काय झालं, त्या लंकेमध्ये रावणाला कळालं की राम नामाने दगड तरायला लागली, राम नामाने दगड तरायला लागली. लंकेमध्ये सुद्धा एक दगड तयार करण्यात आला. आणि काय प्रजा बसलेली आहे, रावणाने दगड हाती घेतला, त्या दगडावरती नाव टाकलं रावण. सर्व प्रजा बोलते रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. आणि काय तो दगड उचलला, डवामध्ये टाकला, तो दगड तरायला लागला. आता आपला नवरा किती पाण्यात आहे हे कुणाला मालूम असते? पत्नीला. तेव्हा रावणाची पत्नी रावणाकडे गेली, म्हणे का हो नेमकी भानगड काय आहे? तुमच्या नावानं कधीपासून दगड तरायला लागली? म्हणतो तरी कोणाला सांगणार तर नाही ना? नाही कोणाला सांगणार, मी तुझ्या कानात सांगतो. म्हणे जेव्हाही मी दगड उचलायचो रावण नाव त्या दगडावरती टाकायचो, पण त्या दगडाला सांगायचो तुला रामाची शपथ आहे. अरे त्या राम नावाने दगड तरतात. राम नाम आधार जिनेवो, राम नाम आधार जिनेवो, चल में राह बनाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. कृपा राम करे वो पत्थर ही तर जाते. जिन करे कृपा राम करे वो पत्थर ही तर जाते. श्री राम श्री राम श्री राम श्री राम.
राम नावाने दगड तरायला लागली, या ठिकाणी माणसं तरत नाही हो. हा? असं असणार ते नाम आहे. मग त्या नामाने कोण कोण तरले, तर नामे जपता चंद्रमोळी, नामे तर लावल्या कोळी. पण इकडे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जो कोणी आपल्या कंठातून त्या भगवंताच्या नावाचा उच्चार करेल त्याच्या पुढे साक्षात भगवान परमात्मा उभा असतो. कसा? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या आघात निवारावे. हा? योगी यांच्या ध्यानी ध्याता ना तुडसी, तो तू आम्हा पासे मागे पुढे. बरं एवढंच नव्हे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच सापडे पडणे. आता मला वाटतं तुम्ही सर्वजण बोर झाले. आपल्या जीवनामध्ये आपण सर्वजण केवळ कशाची अपेक्षा करत असतो? आमच्या जीवनात आम्हाला फक्त फक्त दुःख मिळावे. हा? नाही नाही नाही, सर्व सुखाची आशा जन्म दिला, क्षण एक मुक्ती यज्ञ केला, हिंडता दिशासीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वैतने नवी कोणी, माझे स्वैतने नवी कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. आज आपल्याला सुख मिळेल, उद्याला आपल्याला सुख मिळेल, परवाला आपल्याला सुख मिळेल. संपूर्ण आयुष्य या सुखाच्या अपेक्षेमध्ये आपलं निघून जाते. पण का हो, सुखाच्या अपेक्षेमध्ये आपण जीवन निघून जाते. आपण सुख नेमकं शोधतो कुठे? संसारामध्ये. संसारामध्ये सुख आहे का? नाही. संसाराचं तर मूळ स्वरूपच काय आहे? संसार दुःख मूळ चहूकडे गड, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. हा? संसाराचं मूळ स्वरूपच काय आहे? तर दुःख आहे. आणि त्या संसारामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जर त्या सुखाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची असेल तर त्या भगवंताला आपल्याला आपलंसं करावं लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याला आपण आपलंसं करून घेत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनात भगवंताची किंवा सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. भगवंताला आपलंसं करायचं का हो? तो भगवंत, तो देव, त्या हरी. कोण आहे तो हरी? अरे संत सांगतात बाबांनो, जम्बू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, विठोबा पाटील त्याचं नाव आहे. द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, विठोबा पाटील त्याचं नाव आहे. जो 28 युग झाले कटेवरती हात ठेवून उभा आहे, तो जगाचा बाप आहे, त्याला हरी म्हणावं. बघा, विचार सागर या ग्रंथाचा जर आपण विचार केला तर भगवंताचे 16 प्रकार सांगितलेले आहे. निर्विकार, निराकार, अनंत, असंग, देहत्रय वेगळा अवस्था याचा साक्षी, सत चित आनंद स्वरूप. श्लोक आलेला आहे श्रीमद भागवत महापुराणामध्ये. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. हा सच्चित आनंद स्वरूप आहे तो भगवान परमात्मा. कहो कसा आहे तो हरी? हा काय करतो तो हरी? हरी उच्चारणी अनंत पापराश जातीला लयाक्षी क्षण मात्रे. जो पापाचा नाश करतो त्याला हरी म्हणावं. अरे जो चित्ताला चोरतो महाराज त्याला हरी म्हणावं. हरीने माझे हरिले चित्त. का हो काय कार्य आहे त्या भगवान परमात्म्याचं? धर्मरक्षा वया अवतार घेसी
आपुल्या पाळीसी भक्तजना. काय काय कार्य आहे त्या भगवंताचं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय सत्ता हो त्या भगवान परमात्म्याची. गतिर्भर्ता प्रभू साक्षी श्रीनिवास शरणम मम प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. त्यांना पारांतर उभी देतात. पर्वती पैसतान संधावी समुद्र रेखान ओलांडावी भूते पृथे पाहावे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले तू जगाती चाले. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. 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 धनी धनी वा वा. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अरे ज्याच्या सत्तेविना शरीर सुद्धा चालू शकत नाही. चाले हे शरीर कोणाची या सत्ते. अरे काय सत्ता आहे हो त्या भगवान परमात्म्याची. अरे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलू शकत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. तुझी या सत्तेने वेदाशी बोलू नये. वेद वेदाची सुद्धा सत्ता काय आहे तर त्याच्या सत्तेशिवाय वेद सुद्धा बोलू शकत नाही. एवढी सत्ता त्या भगवान परमात्म्याची. महाराज कसा दिसतो तो. महाराज आज एक दृष्टांत सांगतो. मी शेतात आता मागे 2-3 दिवस झाले ते म्हणजे ज्वारी खुडणं म्हणता की लाणी म्हणता तुमच्याकडे. खुळणं का ते खुळल्यानंतर शेतामध्ये बाया होत्या आणि मी ते डालं उचललं. डालं उचलल्यानंतर डोक्यावरती डालं घेतलं. एक पुरुष आला आणि महाराज संध्याकाळी मारे धोतर काय इस्त्रीचे कपडे काय मोठी गाडी काय चालले मारे. पण आता काय तो घाम काय तो रुमाल बांधेल डोक्यावरती डालो लोया सुंदर दिसता म्हणे तुम्ही. मी सांगितलं बाबा का हो मी जर इतका सुंदर दिसतोय तर मला निर्माण करणारा तो भगवान परमात्मा किती सुंदर दिसत असेल. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. इको टाका दादा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा. भजनातील जर दर्दी लोक असतील या ठिकाणी त्यांना एक भजन आठवते. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. बाबा राम नाम के हीरे मोती राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा शोर मचाओ गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. अरे मला निर्माण करणारा तुम्हा सर्वांना निर्माण करणारा तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल. राजस कुमार मदनाचा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळव. कसा आहे तो भगवान. सुंदर ती ध्यान उभे विटीवरी सुंदर ती रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने. किती सुंदर आहे तो भगवान परमात्मा की जणू काही हजारो सूर्याचं तेज त्या भगवंताच्या मुखावरती आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. का हो बाबा काय आवडते त्या देवाले. हीची थोर भक्ती आवडते देवा. काय आवडते. आवडे देवासी तो एक प्रकार. आवडे देवासी तो एक प्रकार. आवडे देवासी
सुख सोडा स्वर्ग नाही. काय आवडतात ते देवाला? तुळशी माळ गळा गोपी चंदंती हृदयी कळवळा वैष्णवा आवडी देवासी तो ऐका गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळावरती चंदनाचा टिळा. का हो गळ्यामध्ये तुळशीची माळा घातल्यानंतर आम्ही साधू होईल का? नाही नाही नाही. अरे संत तर सांगतात बाबांनो, गळ्यामध्ये तुम्ही लय 10 माळा घालताय, कपाळावरती चंदनाचा टिळा लावताय, पण एका शब्दामुळे जर कुणाचं अंतकरण दुखवलं जात असेल, काय फायदा आहे त्या भक्तीचा? काय फायदा आहे महाराज? अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो, ज्ञानोबरायांची भाषा आहे. अरे जीवनामध्ये कधी तुटक्या चपलीला व शिड्या भाकरीला विसरू नका, कारण त्या चपलीने काल आपल्याला आधार दिला होता, शिड्या भाकरीने आपली काल भूक भागवली होती. आणि 3 गोष्टी कधी जीवनात लक्षात ठेवायच्या, 3 गोष्टीच्या कधी अनन्य जायचं नाही. एक म्हणजे रम, रमा, रमी. या 3ही गोष्टीचा जो अधीन गेला, समजा त्याचं जीवन संपलं. पत्ता, जुगार, परस्त्री संघ, या 3 गोष्टीच्या अधीन गेला, समजा त्याचं जीवन संपलं. आणि संत सांगतात कधी 3 गोष्टीशी आपलं जीवन अनन्य करायचं. कोणत्या? एक पहिलं सांगितलंय देव, दुसरं सांगितलंय देव मान्य संत, आणि तिसरं सांगितलेलं आहे देवाचं नाम. जो कोणी या 3 गोष्टीशी आपलं जीवन अनन्य करतो, त्याच्या जीवनात भगवंत प्राप्ती होते. आणि असं असणारं नाम, असं असणाऱ्या भगवंताचं जो मनाने ध्यान करतो, जो चिंतन करतो, त्याच्या पुढे भगवान परमात्मा उभा असतो. भंगाचं 2 चरण. लक्षात आली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. आली का लक्षात? नाही भजन करा. विठ्ठल विठ्ठल ऐसे धरून या ध्यान मने करावे चिंतन. इकडे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो ध्यान करतो श्रेयो हि ज्ञानम अभ्यासाय. ध्यानात ध्यान विशेषते, ध्यानात कर्म प्रत्यागम, त्यागात शांतीनंतरम. ज्ञान महत्वाचं आहे, परंतु ज्ञानोबाराय बोलतात अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानापासून ध्यान विशेष जे, जो ध्यान करून मनाने चिंतन करतो, त्याच्या पुढे साक्षात भगवान परमात्मा उभा असतो. जगद्गुरु तुकोबाराय यांना विचारलं एकदा, का हो जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही म्हणतात की ब्रह्मादिका ध्याना नये तो हा कीर्तनाचे सोये. जो भगवान परमात्मा ब्रह्मादिकाच्या लवकर ध्यानात येत नाही, तो नाम संकीर्तनाच्या द्वारे ध्यानात येतो. मग नेमका नामाचा तुमचा संबंध काय? हा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. मी कोण आहे? नामाचा धारक आहे. हा मग का हो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी नाम खातो ना, मी नाम पितो. कसं लागते मग ते नाम? नाम गोड. बघा जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्य आहे,
तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, मला अनुभव आहे त्या नामाचं. कसं लागते ते नाम, नाम गोड पुरे गोड सकडई. का हो कसं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा इथे देवा तुझं नाम गोड लागते. अमृत जयास फिके पडे, जगद्गुरु तुकोबारायाला ते नाम अमृतापेक्षाही गोड लागते. आणि तुम्हा आम्हाला तहामाकू इतकं सुद्धा गोड लागत नाही देवाचं नाम. पण आता गोड लावून घ्यायचं. करा एकदा वचन, विठोबार खुमार, विठोबार खुमार, कसं लागते ते नाम तर गोड. आता बालाजी महाराज, आपण ठेका घेतलाय का हो देवाच्या नावाचा उच्चार करायचा? मग सियावर रामचंद्र भगवान की. घरून जेवून आल्यासारखं म्हणा ना, घरून जेवून आल्यासारखं, पंक्तीत नाही, घरून. हा म्हणा एक नाही का हो, तो भगवंत आपल्याला हसवतोही रडवतोही. आमचे परोन महाराज एक भजन म्हणायचे ना, हसा के क्यों रुलाए रुलाए मेरे शाह. मला आठवत एकदम अचानक, तो हसवतो रडवतो म्हणून त्याच्या नावाचा उच्चार करायला आपल्याला काय भीती बागळायची. विठोबा रखुमाई. बेसन होता कास पंक्तीत. अरे शिव तर नाही थिजले मग. हा बाबा, अरे ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा सुंदर नरदेह दिला. कसा आहे नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ तुका म्हणे वृद्ध होती तरणे. बघा, सुभाषितकार वर्णन करतात, एक तर बाबा करता सुभाषित सांगायची इच्छा झाली. आपली वेळ संपली आहे, पण तुमची अनुमती असेल तर सांगतो. येशाम न विद्या न तपोन दानम न चापी शिलम न गुणो न धर्म ते मृत्यू लोके भूविभार होता मनुष्य रूपी मृगाची. जो या मृत्यू लोकावरती जन्माला आल्यानंतर देव धर्म देवाचं नामस्मरण करत नाही, तो या मृत्यू लोकावरती कोण आहे कल्पना मावशी? फक्त ओझा आहे. आणि तो पशु म्हणून वावरला जातो. ज्ञानोबा तर बोलतात, कणी विन सोपटे. आपण सर्वजण नोकरीवाल्या माणसं आहे की शेतकरी माणसं आहे? शेतकरी आहे. आपल्या शेतामध्ये आपण मकईचं झाड लावलं, त्या झाडाला 2 ते 3 कणसं आली, पण बाबा त्या कणसामध्ये जर दाणेच नसतील, त्या झाडाचा काय फायदा आहे? हे खूप मोठं शहर आहे, त्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे विशाल महाराज, आणि त्या शहरामध्ये जर वस्तीच नसेल, त्या बिल्डिंगाचा काय फायदा आहे? एक आंब्याचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे, 70 वर्ष पुराणं,
आणि त्या झाडाला लोय लोय बहार आलाय, पण त्या बहाराला जर आंबेच येत नसतील तर त्या झाडाचा काय फायदा आहे? एक आटलेली नदी आटलेल्या नदीला भेटावी, काय फायदा आहे? एक दुःखी मनुष्याला जंगलामध्ये एकटा भेटावा, काय अर्थ आहे? त्याचप्रमाणे गणपरा बोलतात, कणी विन सोपटे कणसे लागली आठी एक दाटे, काय करावे गोमटे उसनगर ना तरी सरोवर आटले, राणी दुखिया दुःखी भेटले, का वांज फुली फुलले वृक्ष जैसा. ज्ञानोबा यांची भाषा आहे. त्याप्रमाणे मकईच्या कणसाप्रमाणे जर आपण जन्माला आल्यानंतर देवाचं नामस्मरणच करत नसेल तर काय फायदा आहे? अरे धन पत्नी संपत्ती आपल्याला सर्व पुन्हा मिळेल, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुनः पुनः. धन पत्नी संपत्ती घरदार वावर आपल्याला सर्व पुन्हा मिळेल, परंतु हे शरीर मिळणार नाही. आणि हे शरीर जर का दिलं असेल तर कशा करता? देवे दिला देह भजन गोमटा, बोला आता सखूबाई जनाबाई, सखूबाई जनाबाई. ह्या पुढचं काय कीर्तनात दिलंय का? नाही, सखूबाई जनाबाई मागच्या काही म्हणत नाही, बर, पुढच्याच म्हणतात. सखूबाई जनाबाई परत स्वर काढत वर. आम्ही काही म्हणत नाही. हा? अरे ज्या देवाने समजा नळत्या दिला त्याचं नाव घ्यायला काय लाजता? विठोबा रखुमाई. वा वा, परम महाराज धन्य आहे आपली टाकडी. विठोबा रखुमाई. एक मिनिट शेवटचं चरण आलं महाराज, माफी मागतो. तुका म्हणे सारा घ्यावे. आपल्याला काय झालं, संस्थेच्या टायमामध्ये कीर्तन करण्याची सेवा मिळाली, पण प्रमोद महाराजची ना आपली आता कशी जीवाभावाची संबंध आहे. त्याच्यामुळे दोन शब्द बघा. तुका म्हणे सार घ्यावे, म्हणे हरी रूप पहावे. सार नाम कसं आहे तर हे साराचंही सार आहे. नाम साराचे हे सार, शरणाम गत यमकिंकर. नाम हे साराचंही सार आहे. आणि जो साराचंही सार म्हणून देवाचं नामस्मरण करतो, मनाने हरिरूपाला बघितो, त्याच्या पुढे साक्षात भगवान परमात्मा प्रगट होतो. जीवनामध्ये आजच्या या कीर्तनातून तुम्ही काय घेऊन जाल? आपल्या मुलांना योग्य सुसंस्कार लावायचे. हा, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ टाकायची. नाही तर काय, गावामध्ये बँड आला, ए ए ए माझं गाणं लावा, ए माझं गाणं लावा. बघा काही काही ठिकाणी तर अशा घटना बघायला मिळत आहे. आम्ही काही ठिकाणी लग्नाला गेलो होतो बाबा प्रमोद महाराज. अरे स्टेजवरती आम्ही पंक्तीमध्ये जेवण करायला बसलेले, नवरीनं नवरदेवाच्या कानात ज्या लावली, 2 लावल्या, बरं एक नाही 2 लावल्या. सत्य घटना का बाबा? हा, 2 दिवसापूर्वी, आता आम्ही कालच लग्नाला गेलो होतो. माफ करा आजचीच. परंतु बघा एवढी खतरनाक कंडिशन आपल्या समाजामध्ये झाली आहे. आणि मला तरी वाटते आपलं लक्ष आपल्या मुलांकडे नसावं, आपल्या मुलींकडे नसावं. योग्य सुसंस्कार देणे आपल्या धर्माचं काम आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा, एकदा छत्रपती शिवाजी महाराज नाच गाणं बघण्याकरता गेले होते. रात्रीचे 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला. राजे घरी आले. जिजामाता चिंतितूर झाल्या. अरे राजे, एवढ्या रात्री कुठे गेला होता? आई, मी नाच गाणं बघण्याकरता गेलो होतो. राजे, मी तुम्हाला नाच गाणं बघण्याकरता किंवा आई बहिणींना नाचवण्याकरता पैदा नाही केलं. मी तुम्हाला आई बहिणीचं रक्षण करण्याकरता पैदा केलाय. एकच राजा तो असा होऊन गेला की जो या पृथ्वीवरती जन्माला आला. आणि मी तर असं म्हणेल, जर छत्रपती शिवाजी महाराजांना काही 72 तर असे म्हणतात, अरे शिवजयंती आली 19 फेब्रुवारी, आचला उठा रे उचला भगवा, कन्याचा तो बड आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं. मग पुढच्या वर्षाची 19 फेब्रुवारी पर्यंत किंवा गावातल्या सप्ताहीपर्यंत भगवा झेंडा जातो कुठं? हा, आणि मग राजे पुन्हा जन्माला या. हातात थोडीशी 90, इकडच्या हातात एक कैलास का राजा. काय 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 हे संस्कार दिले का? अरे छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये पप्पी दे पावला या गाण्यावरती डान्स करायला लावतात मुलं. हा, ही आपली संस्कृती आहे का? हा आपला धर्म आहे का? रे देवाला आपल्याला उतरायला आणावं लागतं. कशा करता? धर्माचं रक्षण करण्याकरता. आई साहेब जिजाऊंनी सांगितलं, राज मी तुम्हाला आई बहिणीला नाचवण्यासाठी जन्म नाही दिला, मी आई बहिणीचं रक्षण करण्याकरता तुम्हाला जन्म दिलाय. आणि तो एकच असा राजा होऊन गेला. कोणता? एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या बापाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. मी छत्रपती शिवाजी महाराज हे 5 मिनिटानंतर शिकणार नव्हतो, पण मला कोणीतरी सांगितलं गावात आल्यानंतर, महाराज आपल्या समाजाला कीर्तनापेक्षा बघा आध्यात्मिक ज्ञान, आपण शालेय ज्ञान तर नक्कीच घेऊ शकतो, पण आपल्या धर्माचं ज्ञान कोण देईल? हा, धर्माचं ज्ञान देणं. आपल्या मुलाला सांगा, बाळांनो हरिपाठ घेत जा. आपल्या घरामध्ये कम से कम 2 ते 3 ओव्या तरी ज्ञानेश्वरीच्या सकाळ संध्याकाळ वाचता गेल्या पाहिजे. 300 सांगत नाही मी, 2 ते 3 वाचा फक्त, की जेणेकरून आपल्या मुलींना आपल्या मुलांना योग्य संस्कार लागतील. पण एवढंच नव्हे, या ठिकाणी माझ्या वाणीतून जर काही वाईट शब्द निघालेले असतील, कोणाचं अंतकरण दुखवलं असेल, माझं कीर्तन काही केवळ विनोद नव्हे, अरे विनोद तर चित्रपट तमाशगीर सुद्धा विनोद करू शकता. या ठिकाणी कीर्तन हे साधन फक्त काय आहे? एका कीर्तनकाराचं एक साध्य कर्तव्य आहे, संतांचे विचार सामान्य जीवापर्यंत पोहोचवणं हेच एका कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. आणि महाराज मला तरी असं वाटतं, मी आज ते काम केलं आहे, पण माझ्या वाणीतून पुन्हा एकदा काही वाईट शब्द निघालेले असतील, तुमचा मुलगा भाऊ म्हणून मला माफ करा. ज्ञानेश्वर माऊली. एक मिनिट. नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी, ऐसे धरोनिया ध्यान, मने करावी चिंतन. ब्रह्मादिका ध्याना नाही तू हा कीर्तनाचे सोयी, तुका मने सार घ्यावे, मने हरी रूप पाहावे. या अभंगाचा शब्दसा भावार्थ असाच असेल मी हे सांगू शकत नाही. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या अनुकंपेने, बालाजी महाराजांच्या, प्रमोद महाराजांच्या, समस्त वारकरी मंडळीच्या, तुम्हा सर्व मायबापांच्या कृपा प्रसादाने मी ही सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी अभंगाचा भावार्थ असाच असेल मी हे सांगू शकत नाही. कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आमच्या सर्व जीवभावाची मंडळी, बालाजी महाराज असतील, गावातील टाळकरी मंडळी असतील, ऋषिकेश महाराज आमच्या सोबत, आमचे बिराळे आबा आले आहे, सर्वच विनेकरी बाबा, प्रमोद महाराज आहे, विशाल महाराज आहे, शिलेकर दादा आहे, सुंदर यांनी साऊंडचं नियोजन केलं आहे. वा वा, अति उत्तम सप्ताह आहे, एकदम भारी. या ठिकाणी असाच सप्ताह भगवंताला प्रार्थना करूया की देवा आम्ही कोण आहे? आम्ही सामान्य जीव आहे. हा नियम आम्ही सामान्य जीवाने चालू केला आहे, परंतु देवा हा नियम टिकवून ठेवणं तुझ्या हाती आहे. नामा मन केशव राजा, नामा मन केशव राजा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वता, चरण न सोडी सर्वता. हा नियम आम्ही तुम्ही चालू केलाय, तर हा टिकवून ठेवणं तुमच्या हाती आहे. एक दारकन आहे महाराजांच्या नावाने टाळी वाजवायचं. क्या बात आहे. देवाच्या नावाने, माझ्या नावाने द्या. महाराज चित्र चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे शिव महापुराण कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. समस्त ग्रामस्थ भाविक भक्त, त्यानंतर बाहेरगावून आलेली सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून हा सप्ताह आपला अखंड तैल धारवत असा गेल्या 3 ते 4 वर्षापासून चालू आहे. आणि उन्हाचे दिवस आहे, पण तरीही महिला भक्त मंडळी या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित असतात. सकाळी बिचाऱ्या कामाला जातात, 10:30, 12, 1 वाजता येतात, जेवण खावण करतात, स्नान करून या ठिकाणी येतात. आणि आमची सेवाधारी मंडळी बघा, त्या ठिकाणी 2 जार, त्या ठिकाणी पाणी, असं हे सगळी मंडळी या ठिकाणी उपलब्ध करून देतात. आणि म्हणून पाहता पाहता आपल्या ह्या सप्त्याला 6वा दिवस या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेला आहे. 6व्या दिवसाचं पुष्प श्री हरिभक्त परायण परमपूज्य समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या दरबार ज्यांनी 4 वर्ष पूर्ण केले, महाराजांची गाभाऱ्यात सेवा केली. महाराज दिसायला देखणे होते,
आता तर समजा काळी सावळे पडे शेतात काम करावं लागतं. सकाळी छड्या आणल्या त्यांनी, काही काम केलं नाही. तर लहान होते तेव्हा बाप्पा गोरे एकदम ब्राह्मणाचा मुलगा दिसत होता. आणि म्हणून निळू पाटलाने ना आम्ही त्यांना गाभाऱ्यात ड्युटीला लावलं, जिथं आम्ही पुजारी असतो त्या ठिकाणी. महाराजांनी 1-2 वर्ष ड्युटी केली, पण मंदिरात थोडा त्रास असतो. जो त्या त्रासातून भोगून बाहेर निघन, ऐका श्रीमंत भरपूर